आता अजितदादा पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सातत्याने चर्चा होत असतात. त्या चर्चेची काही मला माहिती नाही. ज्या अर्थी अजितदादा यांनी सांगितलं असेल 60 जागा, तर त्यांना तसे संकेत प्राप्त झाले असतील. आणि मला वाटते काँग्रेसचे सुद्धा काही मंडळी येत आहेत सांगतायत, ते त्याला माहिती आहे. आणि मला वाटते ज्याने ते बोललेले आहेत त्याचा अर्थ आहे की त्या पद्धतीनं ही व्यूहरचना करतील. नाही, आपल्याला माहिती आहे की आता आपल्याकडं 7 पक्ष झालेले आहेत. आपल्याकडं राष्ट्रवादीचे 2, शिवसेनेचे 2, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, मनसे, वंचित आणि अपक्ष. त्यामुळं उमेदवारांची मांदियाळी आहे. आणि तिथल्या विधानसभा मतदारसंघामध्ये लढती यापूर्वी झालेल्या आहेत. त्यामुळं कोण गेला की कोण मिळणार याचं काही गणित करायची गरज नाही, आपोआपच ते मिळतात. त्यामुळे फार कष्ट करण्याची आवश्यकता नाही. आता ज्याला मिळतील त्याला निवडून कसं आणायचं हे पक्षाने आता बघायची आवश्यकता आहे. तानाजी सावंत साहेब हे एक मुक्त विद्यापीठ आहे. ते मुख्यमंत्र्यांच्यावर सुद्धा बोलतात. आता अशा बोलण्यामुळं युतीमध्ये गैरविश्वासाचं वातावरण तयार होतं आणि निवडणुकीच्या तोंडावर हे अतिशय हानिकारक आहे. याची जाणीव जर याला नसेल तर त्याला मुख्यमंत्र्यांनी समज देण्याची आवश्यकता आहे. नाही, अशी अनेक उदाहरणं त्यांची आहेत. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी योग्य ती दखल घेऊन निवडणुकीच्या तोंडावर याबद्दल आपल्याबद्दलचा संदेश वाईट जातोय याची दखल अतिशय सिरियसली घेण्याची आवश्यकता आहे. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.